कराडी काना या यूट्यूब चॅनलवरती मी विशाल यादव तुमचं सहर्ष स्वागत करतो. आणि काल रात्री तुम्ही बघितलंच की आपण वाटारवरनं जाऊन छकडा आणलेला, म्हणजे छकडा सगळा सेपरेट आलेला. मग पहिल्यांदा येताना चाकं जोडून घेतली तिथनं वाटारवरनं, आणि आता जू जोडायचं होतं, सगळा छकडा तयार करायचा होता बांधून. मग पहिल्यांदा असं पूजन करून घेतलं आणि मग म्हणलं आता नवीन वस्तू आणली आपण, त्याची चांगली सुरुवात व्हावी म्हणून पूजून घेतला. मग ही परत असं बांधायचं चाललेलं छकडा जो बांधायचं चाललेलं. मग ही कशानं बांधायचं चाललंय दावे ती, मग ह्याला काय म्हणते ती. छकड्यावरती आपण सेपरेट एक व्हिडिओ अपलोड करूया, त्यात सगळं सांगतो मला, प्रत्येक पार्टची नावं काय काय म्हणतात त्याला ते सगळं सांगतो. मग असं ओढून घेऊन बांधायला लागते. मग असं कारण की बैलांची ताकद असते जास्त, म्हणजे एका दचक्यात तोडू शकतात पळायला लागल्यावर. मग त्यासाठी असं चांगल्या दाव्यानं मोठ्या बांधून घ्यायला लागते. मग हे सगळं ओढून ओढून बांधायला लागतं बघा, ताण काढायला लागतो, नाहीतर हल्लं नाही पाहिजे, नाहीतर गाडी फॉलो त्या पळताना. मग परत ही जाळी मारून घेतली तरी तास ते पोतं भात्यानं भरलेलं, मऊ गादी ड्रायव्हरला बसाय असत्या पाय रुतवून. मग ती गादी बांधायला ही केलं, जाळी मारून घेतली. नंतर बाहेर असा छकडा काढून घेतला 4 वाजता, पाऊस थोडा येऊन गेलेला. पण म्हणलं आता काय डांबरीलाच चालवायची म्हणलं आज बैल. पहिल्यांदा आज म्हणलं मुहूर्त करून टाकूया, आपला घरचा साज छकडा पण आपला, बैल पण आपली. मग असा पूर्वेला तोंड करून छकडा ठेवला. मग नंतर असं बैल घ्यायला गेलो. सोनीला घेतलेला नाहीस लागा तू विसल्या अजून. वादी अगोदर वादी 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 नुसती घाल, वादी घाल, तीन घाला येणार नाही. वादी घाल, वादी घाल नुसती, तसं नसतं पाहिजे ती वादी घाल. पेट्ट झालं तरी चालतंय, त्याचा काय नाही विषय. येते पायाचं तुमचं जाऊ द्या, घ्या हातात, लागलं तर लावायला. बांधू नका की हातात डायरेक्ट घ्या. कासर धर, बांधल्याशिवाय नाही चालत. हे मागा माग घे, दिलं जोड अजून पण दिलं. अरे दिलं सोड आणि पुन्हा गाठ मार मोर.
ही कासरावर जा, तो कासरावर जा. बाहेर जायच तर चालायचं दोघांनी दुईकडं. चल चल. दरवाजा पुढचा. तिकडे मागं ढकल. पावसाळा चालू झाल्यापासून आपली बैल बसूनच होती ती, त्यामुळं काय लय झुपलेले नव्हते त्यांना पावसाळ्यात. मी असं 4-5 महिन्यानंतर झुपल्यानंतर जरा आगावपणा करत होती. मग त्यासाठी असं धरून चाललं पहिल्यांदा आणि सोडलं तर बघितलं काय व्यवस्थित चालायचं त्यांचं काय लक्षण नव्हतं. मग सगळ्यांनी धरूनच म्हणले चालूया. मग त्यासाठी असा व्हिडिओ बंद करून घेतला. आता म्हटलं धरूनच चालवू, पहिल्यांदा शिकवू चांगलं, मग यांचं व्हिडिओ काढू. बऱ्यापैकी चालले ते. आता तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा.